लोकसभा निवडणूक झाली. राज्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, महायुतीला फटका बसला आणि जनतेचा कौल आमच्याकडेच असं म्हणत महाविकास आघाडीने विधानसभेसाठी लगेच दंड थोपटले. पण ज्या लढाईची अर्थात विधानसभा निवडणुकीची सर्वजण वाट बघतायत ती तर लांब लांब जाते. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. पण गेल्या 3 निवडणुकांमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रामधील निवडणुकांची घोषणा एकाच वेळेला झाली होती. मात्र यावेळेला महाराष्ट्रामधील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. त्यात आता हरियाणामधील निवडणूक देखील 1 ऑक्टोबरपासून पुढे ढकलण्यात आली. त्याची कारणं काय आहेत? महाराष्ट्रामधील निवडणुकीवरती त्याचा काय परिणाम होणार? राज्यामधील निवडणुका पुढे जाणार का आणि त्या कधी होणार याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगोण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. जसं आपण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये यांची निवडणूक यापूर्वी एकत्र होत असे. तेव्हा जम्मू काश्मीर अस्तित्वात नव्हतं, पण आता ते अस्तित्वात आले. तसेच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यात सुरक्षा दलांची उपलब्धता आणि हालचाली लक्षात घेऊन 2 राज्यांमध्ये एकाच वेळेला निवडणुका घेण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं राजीव कुमार यांनी मत व्यक्त केलंय. पण त्यांनी जाहीर केलेली 1 ऑक्टोबर ही तारीख आता बदलण्यात आली. हरियाणामधील निवडणुका आता 5 ऑक्टोबर रोजी होणार आहेत, तर निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. हरियाणामधील निवडणुका पुढे ढकलण्यामागचं कारण काय? तर बिश्नोई समाजाचे सण हे लक्षात घेता त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी आणि निवडणूक आयोगाने त्यांची मागणी ही मान्य करत 4 दिवस निवडणूक पुढे ढकलली. आता 4 दिवस निवडणुका पुढे ढकलल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती काय परिणाम होणार आहे का, तर ते देखील जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी विधानसभा अस्तित्वात न आल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्यानंतर डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ शकते असं मत राजीव कुमार यांनी व्यक्त केलं. आणि तसंही याआधी महाराष्ट्रामध्ये विधानसभा ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात घेतल्या जायच्या आणि आता जर ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर झाल्या तर त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी प्रचारासाठी दिला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगालाही महाराष्ट्रामधील निवडणूक वर्षाअखेरीस डिसेंबरमध्ये घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट झालं. आणि महाराष्ट्रामधील निवडणुका उशिरा घेण्यामागचं कारण देत असताना राजीव कुमार यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये सध्या मान्सून आहे, मतदार यादीचं काम बाकी आहे, तसेच पितृपक्ष, गणेश चतुर्थी, दिवाळी, नवरात्री असे अनेक सण असल्या कारणामुळे निवडणुका पुढे घेण्यात येणार आहेत. परंतु लोकसभेमध्ये भाजपला आणि महायुतीला बसलेला फटका लक्षात घेता केंद्रानेच दबाव टाकून महाराष्ट्रामधील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत असं मत विरोधी पक्षामधील अनेक नेत्यांनी व्यक्त केलंय. त्यामध्ये लोकसभेला जनतेने आसमान दाखवल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती सावधगिरीने पावले टाकली जात आहेत आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यातच मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना देखील लागू केली. त्या अंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये देखील दिले जाऊ लागलेत. योजनेचे 2 हप्ते रक्षाबंधनाच्या पूर्वी महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले. पण विधानसभेला महिला मतदारांची अधिकाधिक मते मिळवायची असतील तर योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या कानाकोपऱ्यात मेळावे घेत आहेत. त्यासह योजनेचे आणखीन किमान 2 ते 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्यक्ष मतदानापर्यंत लाडकी बहीण योजनेमधील सप्टेंबर-ऑक्टोबर ह्या 2 महिन्यांचे आणखीन किमान 2 हप्ते महायुती सरकारला देता येतील. त्यामुळे राज्यात प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपयांची भावबीज जमा होऊ शकतील असं मानलं जात आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वक्तव्य केलंय की आम्ही 1,500च नाही तर 2,000, 3,000 अशी रक्कम वाढवून देखील देऊ शकतो. त्यामुळे आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोग निवडणुका कधी घेणार आणि सुरू असलेल्या योजनांचा कोणाला किती फायदा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. तुर्तास या विषयामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयामध्ये. धन्यवाद.